श्लोक अहम ममेति बंधो नाहम ममेति मुक्तः बंधो मोक्षो गुणा हा श्लोक घ्यायचा तर लवकर तर आणि आज दोन दिवस आत्मस्वरूप कसं आहे लक्षण काय आहे तुम्ही ते कसं आहे हे विवरण झालेलं आहे आणि त्याचा अनुभव त्याच्याकडे आहे नुसतं जाणायचं आहे किंवा निश्चय करायचा आहे असं सांगितलं आणि आता दुसरी बाजू काय आहे म्हणजे इतक्याने संपत नाही दुसरं काहीतरी कर्तव्य आहे म्हणजे मी ब्रह्म आहे की मी आत्मा आहे हे समजलं तरी सुद्धा मी जीव आहे असे जे आपण आपली धारणा आहे किंवा निश्चय आहे जीव निश्चय आहे किंवा ते जीव गुणाचे जे आपले वर्तन आहे ते आपण काही सोडले नसतो त्या निरूपणात तो जीव नाही ती ऐकून सुद्धा त्या ऐकताना किंवा स्वतंत्रपणे एकटा अभ्यास करताना ती ब्रह्माची आत्मा आहे तो निर्विकल्प ध्यान करेल किंवा शिवोम आनंदाने नाचेल तरी सुद्धा अहमभाव आहे तो आहे तसंच राहिलेला असतो होळीचा निश्चय झालेला आहे तो अहंकाराचा नाश करणे बाकी शिल्लक आहे हे कर्तव्य तरी केलं पाहिजे नाही तर मी आत्मा किंवा भ्रम म्हणण्यात काही अर्थ नाही एका बाजूला जीव आहे म्हणून वर्तन करायचं लोभ मोह आणि कर्तृत्व भाव आणि भेदभाव बघायचे हे एका बाजूला तरीच राहायचं आणि एका बाजूला बोधाच्या वेळी निरूप ऐकताना किंवा ध्यान करताना किंवा अनुसंधान करताना मी आत्मा आहे म्हणायचा हे खरं नाही अहंकार नाश झाला पाहिजे हा दुसरा भाग इथे माझं कर्तव्य आहे त्या अंगाने स्वरूपाच्या अंगाने तुम्ही काही करायचं नको आहे मी आहे म्हटलं झाले बस आहे इथं झालं ते प्रत्येक सुधी अहंकाराचा नाश केला पाहिजे सोडला पाहिजे मीपणाचे जे दुर्गुण आहेत ना जीवभाव आहे जीवभाव आणि जीवगुण दुर्गुण ते सोडायचं आहे त्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही एकटेच करायची अभ्यास कोण अभ्यास आहे ध्यान आहे श्रवणाने ते समजलं तुम्हाला पण त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून तुम्ही सगळे कल्पना ठेवून शांत त्या स्थितीत आनंदात राहायचं एक अभ्यास किंवा शिवम निष्ठिरोम आनंदोम म्हणजे त्याचा आनंद घ्यायचा प्रकरण घ्यायचा हे दोन अभ्यास हे व्यक्तिगत आहे तुम्ही स्वतंत्र दुसऱ्याचा काही संबंध नाही समाजात दुसऱ्याचा काही संबंध नाही स्वतंत्र व्यतिरिक्त होतात म्हणजे निराळ राहून सगळ्यापेक्षा निराळ राहून स्वतंत्रपणे करायचे अभ्यास दोन अभ्यास आहे हे ज्ञान आहे पण दुसरा संबंध एक भाग राहिलेला आहे काय व्यवहारात तुम्ही निरपणाने वागता म्हटले जीवपणाने वागता आणि मी करताची भोगता म्हणता आणि सुखदुःख भोगता आशा करता आशा वगैरे काही थोडी नसतात द्वेष लोकांचा द्वेष करतात वगैरे वगैरे आहेत नाही जीव गुण आहेत ते तुम्ही तसेच राहिलेले आहेत ते सोडायला पाहिजे हा आपण मोठ लक्षात अरे श्लोक मोठ भेटतोय अहं ममेत्ययं बन्धो नाहं ममेति मुक्तता बन्धो मोक्षो गुणैर्भाति गुणः प्रकृतिसम्भवात् मी माझे हे बंधन मुक्तिरेति यथा या वासुन बंधमोक्षा गुणकारण गुणकरी प्रकृतीचे देहा एवढे पण हे आत्मा आत्मयाची मरण ऐसे
तेथे जाणावी मी पण बंधाची मूळ एवं मी पण दृढ होता त्या तवे उपदे होता मग माझे माझे म्हणता सुदृढ बांधला हेच बंधाचे स्वरूप सुख दुःख भोगी अमूप द्राविड मुक्तीचे अल्प रूपण अहम ममेती बंधा अहम ममेती मुक्ता. बंधन झाले म्हणजे मी माझे मी माझी माझी. मग आम्ही अर्पण करायचं आहे का आत्मनिवेदन भक्त काय सांगितलेलं आहे. म्हणजे निवेदन करायचं म्हणजे अर्पण करायचं, होऊन जाईल. काय करून द्यायचं, मी पण होऊन जाईल. गुरु काय म्हणतो, मी पण तुमचे मी पण द्या. तुम्ही एक वस्तू देता, काय पदार्थ किंवा वस्तू पैसे किंवा काय मागे तुम्ही देता, पण तुम्ही राखून घेता काय अहमपणा एक राखून घेता, राखून ठेवता. पण सद्गुरू काय पाहिजे, अहमपणा सोडवायचं आहे तुमच्याकडून. मग थोडं म्हटलं तुम्ही सोडणार नाही. मग मला काय म्हटलं तुम्ही भक्तीला घेणार म्हणजे सोडणार. सोडवण्याकरता मी कोणा सोडवण्याकरता मला द्या. ती देऊन घेऊन काय करते, एक चांगली वस्तू आहे ठेवून तिचा काय हे किती काय तसं नाही. तुमच्याबरोबर सोडवायचं आहे. तेच बंधाचे मूळ आहे. अहममेती बंधा नाहममेती मुक्तता. मी पण माझेपणा गेला की नाही तुम्ही मुक्त व्हाल. पण आता मी आत्मा हे समजत त्याचा काही खराच नाही. मी जीव आहे हा निश्चित रूपाने तुमच्या धड आहे. मी ब्रह्म आहे म्हणजे उगत म्हटलं त्याच्यात. म्हणून मी पण आपण नाहीचं केलं पाहिजे. हा दुसरा अध्याय. अन्वय आणि व्यतिरेक. व्यतिरेक म्हणजे तुम्ही एकटे हो बसून ध्यान करायचं, एकटे ते आनंदाने शिव म्हणायचं. हे दोन हे काय झालं वैयक्तिक किंवा व्यतिरिक्त व्यतिरेक अभ्यास. हे अन्वय अभ्यास म्हणजे व्यवहारात मी पण कोणी सोडायचं आहे, मी पण कोणी प्रकट होतो व्यवहारात. म्हणजे व्यवहार सोडला पाहिजे. तुम्ही एखाद्या खोलीत पासून एकदा सोडलेला म्हटलं काही उपयोग नाही. मी पण तुम्ही कुठे त्याचा उपयोगात आणता किंवा तुम्ही व्यवहारात तुम्ही त्याचा उपयोग वापरता, तिथे सोडायचं आहे. मी पण सोडायचं ते म्हणजे प्लेन किंवा ते म्हणजे ते काय एक ते म्हणा कक्षा म्हणा, म्हणजे कुठे व्यवहार आहे. व्यवहार मी पण सोडायचं आहे. राग सोडायचा पण समजा राग कोणी सोडायचं आहे. कोणी बसून सोडता येत का, काय कोणी राजा प्रसंगच नाही. मी काय सोडलं पण काय हरकत आहे, सोडतो. तसं नाही. व्यवहारात राग येण्याचा प्रसंग आहे, तिथे राग सोडायचं म्हणजे खरं राग सोडायचं नाही. म्हणजे त्या पातळीच म्हणाल त्या पातळीत व्यवहाराच्या पातळीत अभ्यास करायचा. मी पण आणि माझी पण सोडायचा अभ्यास व्यवहारच करायचा आहे. म्हणजे अन्वय हे विकत झालं. पण सगळ्यामध्ये म्हणजे व्यवहारात हे दोन अभ्यास आपण करायचे. मी आणि माझेपणा सोडायचा दोन अभ्यास करायचा आहे. शिल्लक आहे. इथं म्हणाल तुम्ही स्वतः जास्त लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. काय कारण ते पुष्कळ ते रुजलेलं आहे त्यांच्यामध्ये. पुष्कळ वर्षापासून ते खेळापासून ते हा खोल उरलेला आहे. त्यांना त्याचं करायचं म्हणजे थोडा अभ्यास पाहिजे तुम्हाला. तर मी पुन्हा ते सोडायचा. मी म्हणून जे आपल्याकडे स्मरण आहे, मी अमका आहे, मी अमक्या नावाचा, अमक्या गावाचा श्रीमंत किंवा गणेश अधिक आहे. मी अमुक आहे असे तुमच्या सुख उत्थान आहे. म्हणजे खूप दृढ भावना आहे ते नेहमी राहतात. आणि त्या योगाने ते त्या देशने त्या भूमिकेने तुम्ही काहीतरी कल्पना विचार करत असतात. समजा की नाही. मी अमुका आहे म्हणजे उत्तम केलं पाहिजे, हे मिळवलं पाहिजे. हे माझं आहे ते जास्त वाढवलं पाहिजे. हे माझे शत्रू आहे त्याला मारलं पाहिजे. पण मी म्हटलं काय, मी आहे म्हणून तुमच्यातील उत्थान आहे. एक दृढभावना जागृत आहे प्रत्येकामध्ये. ते नाही करायचं आहे. म्हणजे मुळात तुम्ही तसा
म्हणजे सहज आपले जे अस्तित्व आहे, काही कल्पना किंवा विचार किंवा मी माझे शिवायचे कोणतेही तुमचं स्वरूप आहे, त्या स्थितीने मीपणा विरहित राहणे, मीपणे नील साधणं, सर्व राहणे तो राहणे, मीपणा रहित आहे. म्हणजे व्यापक भावाने सहज भावाने आपण मी उत्थान रहित पण आरामची सरळ आनंदाने राहायचं, शांतीने राहायचं आहे. ते मीपणा त्यागाचा उपाय आहे. मी आमचं हे आमचं नाहीच आहे. मीपणाचा त्याग म्हणजे आत्मा होणार, आत्मा होऊन राहणे. मी होऊन जात होता आता म्हणतो की नाही, मी म्हणते त्यात सगळं आलं, मी माझं सगळं आलं माहिती नाही, मी अमकं आहे, मी आहे म्हटलं की नाही त्याच्याबरोबर काही कल्पना होणार, मी अमकं आहे म्हणतात. म्हणजे मला मी असं असं काम केलं पाहिजे, असं फळ आम्हाला मला पाहिजे समजले. असं किंवा हे माझे शत्रू आहे त्याच्यानं त्याला मारलं पाहिजे, हे कामाला मान देतात त्यांना हे केलं पाहिजे, ह्याच्यात लाभ आहे ते काम आपण पत्करलं पाहिजे. पुष्कळ ती कल्पना ते मी अमका आहे या निश्चयावर सगळे कामाचं आपला तो नकाशा किंवा ते हे आहे ते हे होत असते. मीच नाही जाय की नाही सगळं ते तिकडे तिकडे लोप होतो. त्याच्या कशाही काय उत्थानच ना सगळे नाहीसे होतात. मी अमुका आहे असं हे दरवेळी आपलं आहे म्हणून मग काय करायचं सोडायचं कर्तव्य सुखदुःखाची भावना लोभ मोह वगैरे वगैरे पुष्कळ त्या मीपणाच्या जी स्फुरण आपल्यामध्ये मोह आहे, मग त्यामुळे हे होतात. ते फळ नाही झालं की नाही तिकडे नाही होतात. काय माझं नाही, चांगलं नाही, वाईट नाही, धरणे नाही, सोडणे नाही, पाप नाही, पुण्य नाही, किंवा सुख दुःख नाही, मान अपमान नाही. मान अपमान कोणाला मला मला मी नाही झालं मान अपमान पुन्हा नाहीच होतात. मान अपमानाची कल्पना नाही, लाभ हानीची कल्पना नाही, सुखदुःखाची कल्पना नाही, कशाची कल्पना नाही. सहज आपले मूळ अस्तित्व जे आहे आरामची सहज येते. आपण जे जाणले ते म्हणजे प्रवचनात मूळ ते आपले स्वरूप जे आपण जाणले की नाही, त्या स्वरूप होऊन किंवा आहे तसं राहून स्वरूप होऊन म्हणजे आहे तसं राहणे हेच उपाय आहे. विशेष होणे नाही. होणे म्हणजे काहीतरी झालं म्हणजे ते नाहीच होतं, कृत्रिम होणे. ते आहे तसं राहणे, स्वतः सिद्ध राहणे म्हणजे अहम स्फूर्तीशिवाय मीपणाचं जे उत्थान आहे, मी आमचा मोठा आहे, मोठा श्रीमंत आहे असं उत्थान आहे की नाही, मग त्याच्याबद्दल कल्पना ते उठणारच. श्रीमंती वाढली पाहिजे म्हणजे बेटा हा मोठा श्रीमंत आहे त्याला पाडलं पाहिजे वगैरे वगैरे. एक नाही शेकडो कल्पना मीपणाबरोबर सगळं आहे. करणार आहे म्हणून काय आहे, करणार नाही झाला तुम्ही करणे नाही, ठरले नाही, चांगले नाही, इच्छा नाही, इच्छा कोणाला मीपणा मला की नाही. कोणतेही काम असेल गुण म्हणा काय काम म्हणा काहीतरी तिला असले पाहिजे. मी पण आता असे माहिती करत असतात तर असे नाही झालं की नाही सगळे तिथे तिथे लोक होतात. काही नाही स्वस्तपणे हे अनुसंधान नेहमी आराम आनंदाने. मी कोण आहे त्याला माहितीच नाही, मी कुठे काय कोणत्या गावाचं माहिती नाही. एक मोठा श्रीमंत आहे हे तुम्ही विसरलेला आहे. लोकांना दिसतो हा मोठा श्रीमंत आहे म्हणून, स्वतःच्या भावनेत श्रीमंत नाही. मी आत्मा आहे, शांत आहे म्हणणारच नाही. न म्हणता जे मुळात आहे ते त्या रूपाने आपण नेहमी राहिलं पाहिजे. हे अहंकार त्यागाचा अभ्यास आहे. म्हणजे तुम्हाला काय कमी आहे, तुळमळ करण्याचे मी आहे, काहीतरी उठा विषय राहत नाही, मग ते आम्हाला त्रास देणारा मीच आहे. अहंकार आहे. भोगतूर करे कंटकवत प्रतीतम म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवताना तुमच्या ह्याच्यामध्ये घशात काही अडकला म्हणजे काय जेवण वगैरे जात नाही म्हणजे हे सुख भोगला हे आड आहे. काय आरामशीर आहे, काय कोण नको म्हणणार आहे. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंकार आहे. अहंकारामुळे आपण सुखही नाहीच होते आणि पुष्कळ दुःख आपल्याला आवडतात. म्हणजे सगळ्याला दुःखाला कारणीभूत काय आहे, कोणाही बंधनाला दुःखाला हम ममिते एम बंधन सांगितलेलंच आहे. मी माझे हेच बंधन आहे, दुःखाला कारणीभूत आहे, ते सोडून राहणे, त्याशिवाय राहणे. तुमच्यामध्ये मी अमक्या इतक्या मी मोठा शिकलेला मोठा पंडित आहे,
मी एक मोठा अधिकारी आहे, मी एकशे मोठा श्रीमंत आहे, मी अमक्या गावाचा आहे, मी अशा रूपाचा आहे वगैरे वगैरे काही उत्साह नसताना म्हणजे सहज आपल्या मूळ स्थितीत आहे, सहज भावाने पण आहे तसं आहोत तसं समाधानात अखंड समाधानात राहणे म्हणजे मीपणा सोडण्याचा हा मार्ग आहे. आणि हेच अनुसंधान आहे. शिव होऊन राहणे. शिवाचे ध्यान आपण करायचं आहे, नेहमी शिवाचे ध्यान करायचं आहे. शिवाचे ध्यान म्हणजे शिव होता शिवस्वरूप होणे आहे. मुळात ते स्वयंसिद्ध जे स्वरूप आहे, शिवस्वरूप आहे ते होऊन राहणे. मी होऊन न राहता आपण मी होऊन राहतो मग सगळे मागे येऊन लागलेलं आहे. मग नेहमी तुम्ही गावात राहू नका, तुमच्या स्वरूपात राहा. लोकांना वाटतंय आमच्या घरात नाही, आपल्या स्वरूपात राहा. म्हणजे घर काय असं तर त्याला उत्साहच नाही. मी घरात मोठ्या बंगल्यात बसलो आहे की झोपडीत बसलोय तर त्याला माहितीच नाही, आठवणच नाही. ते आनंदाने राहतो. म्हणजे अशा तऱ्हेने मीपणा त्याग करण्याला हा नेहमी सहजभावाने मीपणा विरहित जे मुळात आपले स्वरूप आहे, स्वतःचे स्वरूप आहे, सहजभावाने आनंदाने समाधानाने समाधान राहणे हे मीपणाचा त्याग ह्याच्याने होईल. एक अनुसंधान हेच आहे. नेहमी आत्मानुसंधान करा असं म्हणतो मी. आत्मानुसंधान म्हणजे आत्मा होऊन राहणे हेच आत्मानुसंधान. टू नो टू बी म्हटलेलं आहे. अनुसंधान म्हणजे ते होणेच नाही. अनुसंधान निराळ्याचं तर अनुसंधान करता येईल. हे निराळे नाही स्वतः असल्यामुळे स्वतः त्यांना स्वतः करता येईल. कसं आहे तसं करणे शक्य नाही. स्वतः असून राहून राहणे त्याप्रमाणे ते अनुसंधान म्हणजे रूपी राहणे, स्वरूपाकार होऊ नये. आपण कालकक्षामध्ये स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊ नये. स्वरूपी राहावे तत्व स्वरूप होऊ नये. स्वरूपच होणे हे अनुसंधान आपण करायचं आहे. आम्ही काय करतो, मी एक अनुसंधान करणारा तो स्वरूप निराळं, मग ते खरं स्वरूप खरे अनुसंधान होतच नाही. हे म्हणजे स्वरूप अनुसंधान किंवा म्हणजे नेहमी करा हे अनुसंधानी झालं. शरण मला निरुध्यास म्हणतो ना, हे निरुध्याचं स्वरूप हेच आहे. नेहमी निरुध्यास करा म्हणजे आत्मानुसंधान करा. आत्मध्यान, आत्मानुसंधान वगैरे हे पुष्कळ नावाने ओळखलं जाते. अशा रीतीने मी पण थोड्याचा अभ्यास तुम्ही करा. नेहमी तुम्ही केला त्याच्याने काय होईल, तुम्हाला मोठं फायदा होईल. मीपणामुळे जे दुःख नेहमी ते अपूर्णता कमी आहे. मी म्हणजे काही पुष्कळ तर गुणधर्म आहेत पण कमी थोडे आहेत. समजले जगाची दृष्टी तुमची काही थोडे आहेत. मग ते जास्त वाढवलं पाहिजे हे आपल्यामध्ये येणं हे कमी आहे. पैसे का मी कोट्या दिसत नाही, थोडे आहेत, जास्त वाढलं पाहिजे. आणि तो फार तो म्हणतो जास्त नको मला, 1,000 आहे, 1,00,000 करूया आपण, जास्त नको. लाख लाख झाले म्हणतो पर्यंत म्हणत नाही, 10 लाख होऊन जाईल असं काही नाही. आता हे म्हणत नेहमी तो आशेमध्ये पडतो आणि दुःखी होतो. ते तर आपोआप होईल काय, 1,000 लाख करण्याला किती कष्ट करावं लागेल, किती आपण श्रम करावं लागेल, किती भयंकर त्रास आहे. त्रास आली काय करतो आम्हाला त्रासाला बोलवतो ओके नाही. काय आपलं घर साधारण आहे, मोठं घर बांधायचं आहे ओके. काहीतरी काही एकच नाही, शेकडो अशी आपली कल्पना मीपणामुळे येतात. त्यामुळे आम्ही दुःखी होतो, अपूर्ण आणि अल्प हा असल्यामुळे अधिकार थोडा आहे आमचा. मोठा अधिकार तुम्ही आपण संपन्न केलं पाहिजे. पण पुष्कळ प्रयत्न करायचा नेहमी रात्रंदिवस त्यांची चिंतन चालेल. मला अधिकार बदली मिळेल की नाही, बदली मिळेल की कधी मिळेल, कधी मिळेल, एका उशीर झाला म्हणजे किती त्रास होईल. किती म्हणजे मी आमचा आहे, इतक्या आमचे हे अधिकार आहे, मोठा अधिकार आपण मला बदली मिळाले पाहिजे. हे मीपणामुळे निर्माण झालं की नाही. जो स्वस्त राहतो असेल तर त्याला हे होईल काय, मग ते किती त्रासदायक आहे. ते मिळत दुसऱ्याने मिळालं, मला त्याने मागे ठेवले आणि ते दुसरा दिले, भयंकर त्रास होत लागलाय. असेच लहान लहान गोष्टी काय महत्वाचे नसतात खरं म्हणतात. ह्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं भयंकर. ते मिळालं की राजी मिळेल असं वाटतं काही नाही. 1,000 रुपये जास्त पगार असतो, समजलं की नाही.
त्यासाठी वर्षभर तो कष्ट करीत आणि दुःख मानत राहत असतो की नाही, हे काही साधं काही लक्ष नाही म्हणतात. सारखंच आहे की कसं काय काही मोठा काय त्यांचे कसपट पगार मिळाला तरी काय होणार तुम्हाला की नाही. म्हणून ते नुकसानच नाही व्हावं होऊ नये कधी होईल काय होईल काय नाही त्याचा विचारच नाही. त्याशिवायच आपण आनंदाने नेहमी राहायचं आहे. मग सगळे दुःख एकाच वेळेला नाही सोडून यात म्हणतो तुम्ही ओळखा एक भरती इतकंच नाही कोणतंही. मग आपण नेहमी चिंतन करत असतो मोठंच म्हणत असतो. लहान असतं ते फार कधी होईल कधी होईल कधी होईल म्हणून आपण त्याबद्दल नेहमी चिंतन दुःख मानत असतो, प्रयत्न करत असतो, विचारतो. कोणी साधू आले म्हणजे त्याला जाऊन दुसरं काही नाही. आपण आपलं जे आहे काम होईल की नाही विचारतो, साष्टांग त्याप्रमाणे करतो पैसे म्हणजे देवाला मागतो. म्हणजे स्वतः प्रयत्न करीत राहतो, देवाला मागतो, संतांना मागतो. म्हणजे नेहमी ते कष्टात राहतो त्या आशेमुळे हो की नाही, त्या चिंतनामुळे. हा चिंतन करणारच नाही आता मी म्हणावीन तो राहू लागला मग त्याचं सगळे सारखंच वाटेल. आता हे ते आपण बस आहे काय कमी आहे का खरं भेट विचार आवश्यकता जरुरी काहीच नसते. ते आशेमुळे त्याला तसं वाटत असते मग की नाही. ती आशाच नाही झाली आता आनंदाने समज घे. मी पण येईन साधन करून जाणे तोच धन्य. तर मी पण नेहमी राहणे हे मी पण त्यागाचा आहे. हा अभ्यास प्रत्येकाने अनुसंधान आत्मानुसंधान म्हणजे हेच आत्मध्यान म्हणजे हेच हे नेहमी करा. एक हा एक अभ्यास समजा त्याचा तुम्ही विचार करा त्याबद्दल किती फायदा आहे आणि ते आपण करीत राहिलो तर किती कष्ट आहे. अन्न गोड लागत नाही, रात्री झोप येत नाही, नेहमी ते चिंतन करीत 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 कष्टी दुःखी होतो. पुष्कळ सुखी असतात पण सगळे सगळ्यांना माझी मोठ समजून सोडून देतो. मला सुख नाहीच असं समजतो. लहान थोडंसं कमी असतं की नाही ते चिंतन करीत मी बडा मोठं माणूस दुःखी होत असतो. हे सगळ्यांचं आहे क्रम आहे. ते आपल्याला नाहीच करायचं आहे समज की नाही. दुःख नाहीच करायचं आहे, बंधन नाहीच करायचं आहे. त्याला मीपणा नाहीच झाला म्हणजे दुःख बंधन नाहीच होईल. मग ते बंधा दुःख मूळ आहे. आणि आता एक सांगितले आता ममत्व अहम कसं टाकायचं काढायचं किंवा त्याचं नेतृत्व कसं करायचं हे सांगून झालं. तर ममत्व कसं सोडायचं म्हणजे अहंकार सोडून आहे. ममत्व कोणाचा अर्थ असतो अहंकारामुळे ममत्व तो तर त्या व्यवहारात त्याच्या व्यवहारात मीपणाने वागू लागला म्हणजे ममत्व तिकडे प्रकट होते. मीपणे वीर म्हणजे निरभिमानाने वागावं, अहंकार रहित वागावं. माझं आहे, माझं खरं, माझं मी वगैरे मी मोठा सगळे त्यांचं मिठी करायचं काय सगळ्याबरोबर कमी लेखायचं, मी मोठा म्हणायचं, माझी चालायचं, मी खरा मी शहाणा समज केले, मीच अगदी सद्गुणी असं मी म्हणून थोडा आम्ही व्हायचा मी मोठा आहे वगैरे असं जो व्यवहार करतो सर मी पण धरून व्यवहार करतो ते थोडं आहे. मी पण व्यवहार करायचं म्हणजे निरंजनाने व्यवहार करायचा. मी पण म्हणजे अहंकाराने व्यवहार केला की नाही सगळे ते व्यवहार अगदी नाचून जातो. त्याचा अनुभव आहे की नाही बघा. अहंकारामुळे सगळे नाचले. घरात भांडण, सोसायटी संघात भांडण, समाजात भांडण, देशात भांडण म्हणून मीपणामुळे मी म्हणत झाला मी मोठा. पण मी पण सोडून दिला निरभिमानाने वागू लागला म्हणजे निरभिमानाने प्रेमाने मी पण म्हणजे अहंकाराने तर्पाने रागाने समजा की नाही दिवसाने स्वभाव दाखव मी पण असं मी पण शिवाय की असं निरभिमानाने प्रेमाने होय बाबा तुझं खरं मीच माझं खरं जाणतो की नाही. खरं असो खोटं असो एकदा कोणतं काय बोलून गेलं की नाही मी बोललो की नाही ते खरं त्याचा अभिमान घ्यायचा. खरं खोटं असो ते खरंच म्हणून सिद्ध करत जायचा असा प्रकार चालतो. मग सगळं बिघडून जातो. हा म्हणतो दिलेश काय म्हणतो हे कसं हरकत नाही तेच होऊ दे खरं आहे ते होऊ द्या
खरं आणि चांगलं आहे, हितकारक आहे ते होऊ दे. परत तुझा आहे ना परत. तू निर्ममानी वागू लागला म्हणजे ते मीपणा, माझेपणा सोडायचा हा मार्ग आहे. प्रेम आहे ना. लहान मुले असतात, सगळं त्याच्यावर प्रेम येतो की नाही, प्रेम येत आहे. त्याच्यामुळे ती निर्ममान असतात म्हणून. तसं त्या मुलाप्रमाणे आपण राहायचं. म्हणजे गोडी गुलाबने प्रेमाने होय म्हणून हरकत नाही, काय चांगलं होऊ द्या, तुमचं चांगलं होऊ द्या, माझं निर्मनाने निरंकाराने आपण व्यवहारात वागायचं. हा अभ्यास म्हणजे मीपणा सोडायचा अभ्यास. बघा हे किती तुम्हाला आता प्रपंचात म्हणा, कुठे व्यवहार सगळे बघितले जातात. काय म्हणे ते अभिमान हट्ट होत नाही, माणूस व्हायला पाहिजे. मग तो दुसऱ्याचे खरे असो खोटे असो, मग ते तो काय करतो, तो व्यसन करतो, म्हणजे त्याबद्दल काही विरोध वागत असतो. असे विरुद्ध ते वागू लागले म्हणजे ते बिघडून जाणार. असा आहे व्यवहार. व्यवहार प्रत्येक याच्या समाजामध्ये संसार बिघडलेला नाही की ते अहंकारामुळे, अभिमानामुळे, दुराभिमानामुळे आणि निरभिमान आणि सगळं प्रेमाने, गोडी गुलाबाने, एकत्वाने लागण्याचे आपण हे म्हणजे अभिमान, अहंकार होण्याचा मार्ग आहे. हे दोन, मीपणा, माझेपणा, हे जो सोडायचं आहे हे की आपण काय अनुष्ठान केलं आपल्या व्यवहारात आणलं की नाही, त्याला काय म्हणतात, व्यवहारात वेदांत म्हणतात. वेदांत व्यवहारात आणल्यासारखं झालं. प्रेम करा, दया, क्षमा, शांती, प्रेम हे आपण केलं पाहिजे. सगळे म्हणजे स्वरूप आहे हे वेदांत सिद्धांत. पण ते व्यवहार काय करतो, त्याच्या विरुद्ध करतो. कोणावर प्रेम नाही, द्वेष आणि मत्सर, त्रास देणे वगैरे वगैरे असं बोलतो असं आणि वागतो कसं. हे म्हणजे वेदांत व्यवहार आणण्यासारखं नाही. वेदांत तसं आपण बोलतो तसंच तसं वागायला पाहिजे. सगळ्यांची चांगले होईल, सगळे सुखी होऊ दे. सुखी म्हणायला काय करते करायचं, दया समज म्हणतो, दिनावर दया करायची. चांगलं की नाही, ते कष्टात असते त्याला काय करायचं. हो, सगळ्याकडे प्रेम असतं की नाही, मग सगळे ती प्रवृत्ती आपली होतीच आहे. अंतर्गत प्रेम असतं की नाही, ते बाहेर येणारच. झालं ज्या इमारत, ज्या घरात आपण उजेड आहे, मग ते दाराच्या खिडकीद्वार आहे, दार आहे, त्याच्यामध्ये बाहेर पडणार की नाही. तर तुमच्यामध्ये प्रेम भरलं असेल तर तुमच्या डोळ्यातून, जीभेतून, वाटकीतून, हातातून सगळ्या ते बाहेर पडणार. खंड अनन्य प्रेम आहे. एकच बाई सांगतो तो डोळ्याने अगदी प्रेमाने पाहणार. ओके नाही, डोळ्यात सुद्धा प्रेम व्यक्त करण्याची आहे की नाही. डोळ्यात प्रेम तुझ्या ठेवणारा अगदी प्रेम आहे. आणि जिभेने वाट चांगली अगदी गोड बोलणार त्याला पण त्यामुळे की नाही. रामदास काय सांगितलं ना, वारंवार 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 सांगितलं आहे. अंतरास लागील नका ऐशी वस्तू करू नका. 10 वेळा सांगितलेलं आहे दासोदामुळे. दुसऱ्याचा मन तुम्ही कधीही दुखवू नका. सगळ्यांचा संतोष द्या. आणि हे आपलं तत्व तरी आहे, सगळे आत्मवत सर्व भूतानी या पश्यती या सर्व आणि भूतानी आपण वाहन पश्यती सर्व भूतेशी आत्मान तर तो न विजित उत्सते. कोणाबद्दल हे भावना, कोणते तुच्छ भावना कोणी करणार नाही. असं हे तुम्ही ती आचरण आणलं म्हणजे वेदांत तुम्ही व्यवहारिक वेदांत तुम्ही आचरणात आणला असं होईल. पण असं बोलणी असं वागणं त्याच्या विरुद्ध आम्ही असं करतो हे काय सोडून द्यायचं. म्हणजे व्यवहारात वेदांत आणायचा. सगळ्यावर प्रेम करा. आत्मवत माझ्यासारखं म्हटलं तर तुमच्यावर तू कधी लागवाय काय असं समजा ते वाईट आहे मग त्याच्यावर लागावं मी म्हणतो की नाही. पण तू पुष्कळ दुसरी वाईटही आहेच. काही काही वाईट कोण तुझ्या आहे म्हणून तुझ्यावर तू राग करतो. केलंयच काय वाईट काही कोणा असतात प्रत्येकाला काय काय. त्यामुळे वाईट आहे मी म्हणून माझ्यावर मी राग करतो. किती वाईट चांगलंच म्हणतो की नाही. राग येत नाही तसं कोणाचं त्याला त्याला काय प्रेमच केलं पाहिजे. सगळ्यावर प्रेम करा.
सगळ्याच्या गोड बोला, सहाय करा आणि काय कर्तव्य आहे ते करा. तुमचे जे सिद्धांत तुम्ही मांडता आणि अभ्यास करता रोज आणि नेहमी सतत सतत श्लोकाने श्लोकरूपाने प्रवचन रूपाने ग्रंथ रूपाने पदरूपाने आणि सगळे शेकडो वेळा तुम्ही बोलता त्यामुळे काहीतरी वाक्य पण पाहिजे की नको. अजिबात नाही. नुसतं ह्याच्यात आणि काय एक द्यायचे होतं म्हणजे हे म्हणण्यास होते. इथे एक नियम मिळाला बाहेर वार्ता मिळाला हे तसं होता कामा नये. म्हणून ममत्वाचा हे त्याग आपण केलं पाहिजे. अहम त्याग केलं पाहिजे. आणि मुळात जे आहे मी आत्मा आहे हा सिद्धांत धरून ते साध्य होईल होणार नाही. मूळ तत्व व्यतिरेकाने आत्मत्व आपण जाणलं आणि हे मी पण मी नाही म्हणजे माझं स्वरूप असं आहे आणि सर्वच माझे स्वरूप आहे हे तुम्ही जाणलं. असं काय मी आत्मा आहे तुम्ही जाणला. मी एकटा आत्मा आहे का बाकीचं कोणी आत्मा नाही दुसरे आहेत काय ते आहेत काय सगळे आत्मस्वरूप आहे. समजले मी आत्मा आहे सगळे आत्मस्वरूप आहे. माझे स्वरूप आहे म्हटलं तरी काय म्हणजे प्रेम हे आहे पाहिजे. प्रेम एक नाही म्हणजे तुम्ही कृत्रिम आहात. खरं बोलणं खरं नाही असं सिद्ध होतं की नाही. दोन अभ्यास वैयक्तिक व्यक्तिगत कोणते ध्यान आनंदाने ध्यान करायचं सगळे होऊन देऊन मग मी आत्मा आहे मी जीव आहे जो हे दोन अभ्यास व्यक्तिगत करा. आणि हे जे नेहमी मीपणा विरहित राहणे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सुखाला कारणीभूत आहे. समजले चांगले नाही वाईट नाही करणे नाही धरणे नाही आम्हाला काय असतं काहीतरी कमतरता पाहतो. एका नाही एका ठिकाणी राहिलो काय वाटत असतं मला इतकं काय बरं नाही खर्च कमी केलं तर बरोबर आहे मग की नाही. मग त्याच चिंतन चालू वाटतं की नाही मला इथं होत नाही बरं नाही बरोबर का माझी ही नोकरी चांगली दुसरी नोकरी झाली पाहिजे. म्हणजे मी आज काहीतरी तुम्हाला अपूर्णता काहीतरी दुःख चिंता वगैरे तुम्हाला नाही. मी पण हे तुम्हाला खात्री तुम्हाला तुमच्या गळ्यात घालणार. मी पण तुम्ही जायलाच ना तुम्ही मुक्त राहा आराम तुम्हाला कसंही कशी परिस्थिती होते त्याचा परिणामही होणार नाही. दुःख नाही सुख नाही दुःख तर ते वाटणार नाही. मी म्हणा दुःख कोणाला मीला हो की नाही. मीच नाही झालेलं आहे दुःख दुसऱ्या काहीतरी झालं म्हणजे वाटतच नाही. आणि सुख आत्मसुखापुढे हे मोठं सुख मिळालं आहे त्याला. हे बाकीचे सुख त्याला सुख वाटणार काय कमी वाटणार. सुखाला काही महत्व येणार नाही आणि दुःख तरी त्याला कधीच होणार नाही. सुखदुःख येणे आणि मान अपमान नाही. सगळे विचार केला तर काही रहस्य तथ्य नसते. मान आहे मान म्हणजे मोठणे. तू इतका आहे म्हणतो तुला एक विशेष स्वरूप एक तुमचा एक अकोजी तुम्हाला नाही आहे. तू अधिकारी आहे थोडा म्हणजे तू फिरस्तर आहे. आता एक थोडा एक तुम्ही राखावा दिला तू मामलेदार नाही मोठा अधिकारी नाही लहान एक अमुक आहे. तू आता एक 10,000 रुपये तुझ्या आहेत म्हणजे तुझ्या मोठा श्रीमंत काही नाही तू एक लहान आहे म्हणजे मर्यादित होतो. काहीतरी मी आहे वाटत की नाही त्यात आम्ही अडकतो. मी इतका आहे मी लहान आहे म्हटलं की त्रास तुम्हाला वाईट वाटणार. त्यापेक्षा मोठं बघितलं मी तितकं तसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे झालं पाहिजे. काय मला व्यर्थ आहे जीवन म्हणतो तितकं आहे किती कमविले मी काही कमवलं नाही काय उपयोग काय म्हणजे तसं वाटतं मग हे कसं कशामुळे ते अहंकारामुळे. अहंकारही होऊन राहा तुम्ही नेहमी सुखी नेहमी आनंदी हो की नाही. दुःख वगैरे दुर्गुण वगैरे ते तुमच्याकडे येऊ शकत नाही. कारण इथे असले लोक काय समजा राग आहे राग तो म्हणाला राग आला एकाकडे म्हणा ह्याला तू आश्रय मला देईल मला तो पाळील म्हणून तो मी गेला. तो असंही घालत नाही सर मी पण आज नाही आज
तुम्हाला कोणाला जायचं परत वाचलेला साहेब कोणत्याही प्रमाणे केलं आणि यायला बघतात तो कोणाला यायचं हे व्यक्तीच नाही परत जात म्हणजे कोणतेही घडून पाहू शकत नाही वाईट ते काम होऊ शकत नाही वाईट कल्पना त्यामध्ये ते उत्पन्न होत नाही नेहमी तो सुखी राहतो सदा सुखी या सुखी खाली का विरोध पाठ चांगलं असं ते युक्ती आहे याच्यात काय आहे बघा अवघड काय आहे म्हणजे असाध्य काय आहे सोडून दे काय आहे सोडायचं सोडणे फार काय सोपं आहे कोणतेही काम सोडणे टाकणे म्हणजे सोपं असतं आणि कमवणे आणि गोळा करणे फार कठीण असतं हो की नाही गोळा करणे म्हणजे कुठे जायला पाहिजे गोळा आणलं पाहिजे दुसरे ते तुम्हाला निर्बंध करतील म्हणतील ते येणार नाही किनारे म्हणता आणखी ते हिसकावून घेत काय ते म्हणजे कमवण्याचा पुष्कळ त्रास आहे पण सोडण्यात टाकण्यात लगेच एका मिनिटात त्रास आहे दुसरं काही चालत नाही तुम्ही सरळपणे एका सेकंदमध्ये तुमच्या डोक्यावर एक मुद्दा येऊन समजा ते खाली टाकण्यात एका सेकंदात तुम्ही करू शकता की नाही तर ते उजं आपलं वाईट झालं की नाही पण पुष्कळ ते सामान मिळवलं पाहिजे ते उजं गाठोडं केलं पाहिजे आणि डोक्यावर घेतलं पाहिजे ते म्हणजे शरीरात कष्ट आहे त्यागात सुख आहे त्यागही नाही की नाही मग तुम्हाला शिव म्हणजे सगळे त्याग आणि हेच त्यागच आहे सगळं सोडून दिलं की नाही आपण सुखी अशा रीतीने हे अनुसंधान मी पण बिन राहणे साधन हे करणे मी हो साधन करायला जातो ते खोटं आहे मीच मला ते म्हणतात सद्गुरू काय बोलतात म्हणजे हे करतात दिलं म्हण सगळे दिलं म्हणणार पण मग आम्ही आमची देण्याची पद्धत कशी आहे सांगते ना आम्ही सांगतो अर्पण करतो किती 10 रुपये अर्पण करतो 100 रुपये अर्पण करतो बरोबर 100 तू अर्पण केलं तू ठेवून घेतलंस किती 10 लाख 10 लाख ठेवून घेतात आणि 10 रुपये 100 रुपये दिलं तसं नाही सर्व तुझे एक जर तो तयार झाला सर्व घ्या बाबा मी पण देणारा तू दाखवाच की देणारा तू दाखवून सगळं देणारा दे मी पण तो दाखवून ठेवला ते दे मला सर्व तू दे आणि तू मी पण दे म्हणजे मी पण सोड ते याचा तुम्ही सांगितलं सोडण्यासाठीच म्हणतात मी पण सोडण्यात चुक आहे अनुसंधान नेहमी करा या गोष्टी अत्यंत फलदायक आहेत पण फार सोपे आहे पण ते त्याचं महत्व कळलं पाहिजे समोर की नाही बाकीचे तुम्ही आता जगात पुष्कळ उद्योग आहेत समोर की नाही समजलं तिकडे तुम्हाला प्राप्ती आहे पैसे मिळतात वगैरे पण इतर जे मिळते त्या मानाने त्याचं जे आपण काय हे केलं तुलना केली म्हणजे किती कमी समज हे किती जास्त आहे मोठं आहे आणि सुलभ आहे ह्याला काय डिग्री पाहिजे काय एक नोकरी म्हणतात आम्ही डिग्री पाहिजे इतके मार्क्स पाहिजे नच मिळणार तिथे डिग्री नको मार्क्स नको समज आणि पुष्कळ तिकडे पाहिजे वय मिळणार त्या वयच्या असा घेणार नाही ते वय नको किती वय असो पण सगळ्यांना ही काय आहे याशी ती अशी हे परब्रह्म कसं आहे मुलगा असो मोठा असो म्हातारा असो स्त्री असो पुरुष असो विद्वान असो सगळ्यांना साध्य आहे आणि अत्यंत परिपूर्ण आहे हे साधन किती याला जग मान करी नाही करी बहुमत त्यांचा आहे अहंकारी लोकांचा बहुमत आहे म्हणून सगळ्या लोकांना मान होणार नाही थोडा पण खरं पाहता खरं पाहता किती महत्वाचं आहे मी साधकाने मीपणा राहायचं पाहिजे आणि मीपणा सोडून निरहंकाराने निर्विमानाने प्रेमाने गोडी गुलाबाने सगळ्यावर प्रेम करीत राहिलं पाहिजे घरी घरच्यावर शेजाऱ्यावर गावच्या लोकांवर आणि जसं काही काही दुःखात येईल तुम्हाला सर्व होऊ नये ते दुःखाचं तुम्ही निवारण करायला पुढे झालं पाहिजे त्याप्रमाणे हे तुम्ही जगात बघा आणि सोप्या सुख बोलवा जाहिरात देतात बघा
काय अगदी थोड्या 100 रुपयामध्ये आम्ही मोठं एक तुम्हाला हे देतो. काय 10,000 रुपयाचे हे आहे, काय यंत्र आहे, तर 100 रुपयात देतो असं म्हणतात की नाही. आम्ही म्हणतो ₹1,00,000 आहे, फुकट देतो आम्ही. हो की नाही? हो की नाही? खरंच बघा, मी म्हणतो त्याच्यात काही अतिशयोक्ती काही नाही. खरं आहे की नाही? पण हे समजा म्हणतात, समजा समजले आणि वर्तले तेची भाषी पुरुष झाले आणि हे रीती राहिले की करांचे पुरुष म्हटलं. ते असून सुद्धा, समजून सुद्धा, ज्ञान होऊन सुद्धा आणि तसं वागत नाही, त्याचा अनुभव घेत नाही, त्याचा आनंद घेत नाही, मग काय उपयोग होता. एकंदरीत फार मोठा सिद्धांत आहे, थोडक्यात सांगितलेलं आहे आणि साध्य आहे. असाध्याचं काहीच नाही. आता निर्णय आपण व्याख्या करू लागतो तर आता घेऊन बसेल व ते हे होण्याला तुम्हाला इतका अधिकार पाहिजे, इतका काम केले असलं पाहिजे, इतकं बुद्धी पाहिजे, इतकं नाही तुमचे चित्तशुद्धीमध्ये पुष्कळ पाहिजे. तर ते आम्ही कंडिशन खाऊ लागलो तर पुष्कळ लोकांना मिळणार नाही. काही कंडिशन नाही. ह्याला तयारी पाहिजे. सहजपणे प्रत्येकाला ज्याची त्याची ब्रह्मनिष्ठ म्हणून सांगितलंय. हे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला साध्य आहे. ते तुमची जात विचारत नाही, कोण विचारत नाही, काही म्हणजे इथे विचारत नाही, काही भय नाही, अधिकार नाही, काही नाही. होत नाही, सगळ्यांना साध्य आहे आणि परिपूर्ण सुख आहे. थोडक्यात साध्य आहे, पण हे त्याचं महत्व कळलं पाहिजे आणि त्याला एक धैर्य पाहिजे. हा सिद्धांत मी काय सिद्ध करू, ते खरं आहे, सत्य आहे असं एक आपण माणूस ही तयारी करा. एकांत साधन आहे, ते आनंदाने ध्यान करायचं. आपला सुख आपलं आणि मी आत्मा आहे, ब्रह्म आहे, शिवोहम शिवोहम. आणि नेहमी अहंकार रहित होऊन राहणे विद्या हे अत्यंत महत्वाचं आहे. हे त्याचा आनंद बघा समजलं की नाही. त्याचं काय किती तुम्हाला सुख मिळेल की तुम्ही किती परिपूर्ण आनंदात होता चाललं तर सुखाने चालतो. शास्त्री तो राहू लागला, चालू लागला सुखाने चालतो, झोपतो सुखाने झोपतो, म्हणजे जेवण तर सुखाने घेऊन जातो. सगळे करतात काय, तसं करणे काय प्रतिबंध आहे काय, मी विचार सगळे करीत नाही. प्रतिबंध काय आहे काय, काय नाही. हे अहंकारामुळे थोडं काही हा प्रतिबंध स्वतः आपण स्वतः केलं घेतलं आहे, ते सोडून केले. ते सुखम तू समाधिनिष्ठा चांगलं झोपायला मला येत नाही. ह्या समाधी म्हणजे समस्थितीत समाधानात, परिपूर्ण समाधानात राहिलेला जो आहे तो आरामशीर झोपू शकतो, आराम येऊ शकतो, आराम झेपतो, आनंद झोपतो. काय चिंता नाही, दुःख नाही, आशा नाही, द्वेष नाही, हे नाही, सगळ्यावर प्रेम, आपण सुखी, लक्षांत सुखी. असं आहे हा काय मार्ग आपण चोखाळा, त्याप्रमाणे बघा, त्या आनंद घ्या. इतकं सांगून आपण हे करूया. लक्षण आहे